कर्जाचा विषय, तर कर्ज फेडण्याचा जो विषय आहे तर आपलं 570 ते 600 कोटीपर्यंत कर्ज आहे. सेटलमेंट करून करून आपलं 300 ते 350 कोटी रुपये कर्ज होत आहे. आणि ते कर्ज फेडण्याची व्यवस्था काही पुनर्गठन होतील, काहींच्या मुदती घेऊ आणि काही सरकारचे देणं आहेत ते सरकारकडून मदत घेऊन आपल्याला ते बी टप्प्याटप्प्याने कसे देता येतील हे बघायचं आहे. आणि आता जे समजा देणं आहे आपल्याला 25 ते 50 कोटी रुपये, कारखान्याला 25 कोटी रुपये खर्च आहे आणि पुनर्गठन किंवा इतर देणे आणि कर्मचाऱ्याला थोडे थोडे पैसे देऊन आपल्याला काम चालू करायचं आहे. तर त्या ठिकाणी 25 कोटी रुपये आपल्याला खर्च म्हणजे मिळून आपल्याला 50 कोटी रुपये खर्च आहे. तर 50 कोटी रुपये आपण एकतर आता जर कारखाना चालू केला तर त्याच्यासाठी आपल्याला 50 कोटी रुपये लागते. तर एकतर डिस्टिलरी प्लांट आपल्याला चालू करण्याचा विचार आहे. तो जर आपण चालवायला दिला तर त्याचं 50 ते 100 कोटी रुपये डिपॉझिट भेटतं आपल्याला. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला डिस्टिलरी प्लांट आणि कंट्री लिकर हे चालवायला द्यावं लागणार आहे. आणि बऱ्याच लोकांचं मत होतं शिक्षक इलेक्शन करायचं, कारखाना आपल्या ताब्यात घ्यायचा आणि शिक्षण संस्था आपल्याकडे ठेवायच्या आणि कारखाना चालवायला द्यायचा. पण आपण हे करणार नाही, सभासदाचा विश्वासघात करणार नाही. तर आपण फक्त त्यापैकी डिस्टिलरी आणि कंट्री लिकर एवढं चालवायला देणार. बाकी साऱ्या संस्था आपल्या शिक्षण संस्था असतील त्या साऱ्या सभासदाच्या मालकीच्या ठेवणार कारखान्यासह. सभासदाच्या प्रश्नावर बोलताना आपण भाऊ झाला काय भाऊ? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला माहिती माझ्या आई वडिलांनी किती कष्ट केलेले आहे आणि या लोकांनी ते कसं कसं रक्त पेले हे पण मला माहिती आहे. म्हणून आपण किती बी ठरवलं भावनिक व्हायचं नाही, पण ते भावना व्यक्त झाल्याशिवाय राहत नाही.